गेल्या 4 वर्षांपासून रिकामं पडलेलं, अक्षरशः ओसाड पडलेलं पुणे महानगरपालिकेचं सभागृह पुन्हा एकदा दणाणून निघणार आहे. कारण पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पुन्हा एकदा नगरसेवक बसणार आहेत आणि नेहमीप्रमाणे जसं रेग्युलर सभागृह होत असतं, कामकाज होत असतं, तशा पद्धतीचं सगळं कामकाज सुद्धा सुरू होणार आहे. यामधली सगळ्यात पहिली जी विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे, ही 9 तारखेला होणार आहे. आणि यामध्ये विशेष असं की पुण्यामध्ये जे 165 नगरसेवक निवडून आलेत, त्यापैकी 2 नगरसेविका अशा आहेत ज्या सध्या तुरुंगामध्ये आहेत, अर्थात सोनाली अंदेकर आणि लक्ष्मी अंदेकर. त्यामुळे ही जी पहिली विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे, या सभेसाठी पुणे महानगरपालिकेकडून कारागृह प्रशासनाला एक पत्र पाठवण्यात आलं. या पत्रामध्ये त्यांचं तिथे उपस्थित असणं किती महत्त्वाचं आहे आणि त्या एका दिवसासाठी त्यांना तुरुंगाच्या बाहेर काढावं अशा पद्धतीचा मजकूर असणार आहे. त्यामुळे 9 तारखेला दोन्ही या ज्या महिला नगरसेविका आहेत, या दोघी सुद्धा या सगळ्या विशेष सर्वसाधारण सभेला हजर राहणार आहेत. मात्र तिथून पुढचा जो काही त्यांचा नगरसेविका म्हणून कार्यकाळ असणार आहे, तो कसा असू शकतो, किंवा ज्या व्यक्ती तुरुंगात आहेत, तुरुंगातून निवडणूक तर लढवून आलेल्या आहेत, जिंकून आलेल्या आहेत, मात्र तिथून पुढचा कामकाज त्या कशा पार पाडणार तुरुंगात राहून, या सगळ्या विषयांवरती आपण बोलणार आहोत. माझ्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, काय सांगाल एकंदरीत आत्ताचं हे सगळं वातावरण आणि या वातावरणामध्ये 2 ट्रायल केसेस चालू असणं या दोन्ही नगरसेविकांच्या विरोधात, आणि त्यामध्ये त्या आता निवडून आल्याच्या नंतरचा कारभार नेमका कशा पद्धतीने करतील? आता ह्याच्यामध्ये कायद्याच्या प्रोसिजरनुसार आता सध्या ह्या ज्या काही नगरसेविका निवडून आल्यात, ह्या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. कारागृहामध्ये असताना त्यामध्ये 2 प्रकार असतात, कच्चे कैदी आणि पक्के कैदी. कच्चे कैदी म्हणजे अंडर ट्रायल प्रिझनर त्याला म्हणतात, की ज्यांचा जामीन व्हायचा आहे किंवा केसेस चालायचे आहेत, अंडर कच्चे कैदी. आणि पक्के म्हणजे कन्व्हिक्टेड, की ज्यांना न्यायालयाने दोषी धरून शिक्षा ठरवलेली आहे आणि शिक्षा भोगत असलेले कैदी म्हणजे पक्के कैदी. तर आता ह्या दोघी ज्या आहेत, नगरसेविका म्हणून निवडून आल्यात, पण त्या कच्च्या कैदीत. कच्चे म्हणजे अंडर ट्रायल, न्यायालयीन कोठडीत आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीला न्यायालयाच्या परवानगीने पुढचं फंक्शनिंग त्यांना करावं लागणार. आज परिस्थिती काय आहे, नगरसेविका झाल्यात पण कारागृहामध्ये आहेत. नगरसेविका म्हणून काम कसं पार पाडणार, तर प्रत्येक गोष्टीला संबंधित न्यायाधीशांच्या समोर रितसर अर्ज देऊन मला मीटिंग अटेंड करायची, आमच्या जनरल बॉडीची मीटिंग आहे किंवा मतदान आहे, आता परवा काहीतरी महापौर पदाचं निवडणूक आहे, त्या पदासाठी आम्हाला मतदान करायचं आहे, तर अशा गोष्टीला न्यायालय परमिशन देतं. काही कंडिशन त्यामध्ये असतात. पूर्ण सिक्युरिटी देऊन बंदोबस्तामध्ये त्यांना संबंधित सभागृहामध्ये घेऊन जातील, तिथं त्यांची एंट्री होईल आणि बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या निगराणीखाली त्यांना ठेवण्यात येईल आणि त्यांचा मतदानाचा हक्क त्यांना बजावता येईल. पण आता निवडणूक झाली, महापौर झाले, कामकाज सुरू झालं, तर नगरसेविका म्हणून ते कसं काम करतील? तर आत्ता सध्या जे काय त्यांना काम करायचं आहे ते कारागृहामध्ये राहून मग प्रशासनाला पत्रव्यवहार करणं. आणि शेवटी नगरसेविका म्हणल्या की त्यांना वार्डातल्या लोकांना कॉन्टॅक्ट करावं लागतो. बारीक बारीक छोटे छोटे कामं असतात, त्या कामासाठी नागरिकांनी कुठं कॉन्टॅक्ट करायचा, तर त्यांच्यासाठी ॲट प्रेझेंट सद्य परिस्थितीमध्ये संबंधित नगरसेविका उपलब्ध नसणार आहेत. मग त्यांना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर प्रशासनामध्ये महानगरपालिकेत जाऊन आयुक्त किंवा बाकीचे अधिकारी असतात, त्यांना पत्रव्यवहार देऊन ते करून, आणि त्यांना जर असं वाटलं की ह्या कामासाठी संबंधित नगरसेविकेची संमती घ्यावी लागेल, कन्सेंट घ्यावं लागेल किंवा त्यांच्याशी विचारविनिमय करावं लागेल, तर प्रशासन त्यांच्या माध्यमातून थ्रू न्यायालय तसं पत्रव्यवहार करून पुढचं कामकाज करू शकतात. या सगळ्यामध्ये आणखी एक प्रश्न असा विचारला जातो की जेव्हा तुरुंगातून या सगळं कामकाज पाहणार आहेत, मात्र असं असताना खूप अडीअडचणी येणार आहेत. अर्थात प्रत्येकच वेळेस तुरुंग त्यांना न्यायालय त्यांना बाहेर येण्यासाठी परवानगी देईल असं सुद्धा नाहीये, किंवा ज्या जीबी होतात, जनरल बॉडी मीटिंग्स ज्या होतात, त्या प्रत्येक जीबीला त्यांना हजर राहता येईलच असं नाहीये. त्यामुळे ही सगळी कायद्याची जी काही प्रोसिजर आहे, ही किती किचकट आहे आणि अडथळे किती येऊ शकतात या सगळ्यामध्ये? नाही, आता आता सध्या ते कारागृहामध्ये आहेत. सध्या त्यांचा जामीन आहे की नाही मला माहीत नाही, पण भविष्यामध्ये ते बेल ॲप्लिकेशन ठेवतील. होईल नाही होईल हा सगळा त्या केसचा मेरिटचा भाग होईल. पण आत्ता सध्या कारागृहामध्ये असताना, समजा आता परवा 9 तारखेला महापौर पदाची निवडणूक आहे, आम्हाला त्याला अटेंड करायचं आहे, न्यायालय परमिशन देईल, सरकारी बंदोबस्त त्यांना लागेल, बंदोबस्तात आणतील. पुढच्या 15 दिवसांनी, महिनाभरात कुठलं काम असेल, कुठली मिटिंग असेल, तसा न्यायालयात अर्ज केला की ह्या संबंधित कामासाठी माझ्या सह्यांची आवश्यकता आहे, तो ठराव करायचा आहे, माझ्या प्रेझेन्स म्हणजे माझी उपस्थिती गरजेची आहे. ज्या वेळेला न्यायालयासमोर असं पटवून देण्यात येईल आणि ते कारण जर न्यायालयाला पटलं तर संबंधित कारणासाठी त्यांना परत जेलरला आदेश जाईल की ह्या कामासाठी ह्या वेळेमध्ये संबंधित आरोपींना म्हणजेच नगरसेविकांना
महानगरपालिकेमध्ये घेऊन जा. पण असं किती वेळा एका महिन्यात करता येतं, किती वेळा एखाद्या आरोपीला बाहेर काढलं जातं, असं काही ठरवलेलं काही असं? नाही, त्याला असं किती वेळा किंवा टाईम लिमिट असं काही नसतं. डे टू डे जरी कुठल्या मीटिंग सुरू झाल्या तर डे टू डे देखील कोर्टाला पाठवता येईल. पण हे सगळ्या गोष्टी संबंधित न्यायालयाला पटल्या पाहिजेत. कोर्टाला असं वाटलं पाहिजे की हे जेन्युन रिझन आहे, या कारणासाठी पाठवलं पाहिजे. फक्त आपल्याला आता आपण कारागृहात आहे, कुठलं तरी कारण देऊन बाहेर यायचा प्रयत्न करायचा, खोटे कारणं देऊन, हे देखील न्यायालयाला लक्षात येतं. शेवटी कुठल्याही आरोपीने कुठल्याही परवानगीसाठी अर्ज केला तर पहिल्यांदा सरकारी वकिलांचा से मागवतात, तुमचं काय म्हणणं आहे. आणि सरकारी वकील संबंधित आयोचा से मागवतात, तपासी अंमलदार म्हणजे संबंधित पोलीस स्टेशनचे सिनियर ऑफिसर, की ह्या आरोपीने अशा अशा कारणासाठी अर्ज केला आहे, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची खातरजमा करा. की यांनी सांगितले की बा अशी अशी जनरल बॉडीची मीटिंग आहे आणि त्या मीटिंगमध्ये मला उपस्थित राहणं गरजेचं आहे. मग ती मीटिंग खरंच आहे का, ह्या सगळा तुम्ही तपास करा, तसा अहवाल न्यायालयात द्या. म्हणजे सरकारी वकील तपासी अंमलदाराचा से येणार आणि कोर्टाला जर वाटलं की हे कारण जेन्युन आहे, ह्या कारणासाठी त्यांना परमिशन द्यायला हरकत नाही, असं कोर्टाला वाटलं तर कंडिशन देऊन तसे अर्ज मंजूर होऊ शकतात. पण ते किती वेळा, रोज महिनाभर जरी करायचं म्हटलं तरी करू शकतं, पण ते कोर्टाला पटलं पाहिजे. यामध्ये सर आणखी एक असं महत्वाचं की असं विचारलं जात आहे की आता जरी या नगरसेविका झालेल्या असल्या, केस ही सगळी अंडर ट्रायल आहे, 2 खूप मोठ्या केसेस आहेत, म्हणजे खुनाचे गुन्हे आहेत दोन्ही सुद्धा. असं असताना जर बाय चान्स पुढे जाऊन या प्रकरणामधला निकाल जर लागला आणि तो जर यांच्या विरोधात लागला, तर मग या पदाचं, नगरसेवक पदाचं काय होईल? नाही, आता कसं आहे, आपल्या कायद्याचं मूल तत्व असते की कुठलाही गुन्हेगार जोपर्यंत न्यायालय त्याला दोषी ठरवत नाही तोपर्यंत तो निर्दोष असतो. हे कायद्याचं आपलं मूल तत्वच आहे. त्यामुळं ॲट प्रेझेंट ते अंडर ट्रायल प्रिझनर आहेत, म्हणजे ते काय दोषी ठरवले नाहीत. भविष्यात ट्रायल चालली आणि त्यामध्ये जर दोषी धरलं की आपल्या निवडणुकीच्या कायद्यानुसार किती वर्ष पनिशमेंट ती होती, त्याप्रमाणे पुढचे परिणाम त्यांच्यावर होतील. त्यांचं नगरसेवक पद जाईल, त्यांना निवडणूक लढवायला परत बंदी येईल, किती शिक्षा होती, नुसता दंड झाला, 3 वर्षाच्या आत झाली, अशा त्यामध्ये कायद्यामध्ये ते प्रावधान असतात. म्हणून भविष्यात जर शिक्षेचा कैदी म्हणून ट्रीट केलं तर किती शिक्षा होती त्याप्रमाणे. आता ह्या केसचा विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्यावर मोका आहे. मर्डरसारखा गुन्हा आहे. मर्डरसारखा गुन्हा जर सिद्ध झाला तर त्यामध्ये डायरेक्ट जन्मठेप, ब्रुटल मर्डर असेल तर फाशी, ह्या तरतुदी आहेत. म्हणजे मर्डरमध्ये असं नसतं की थोडासा गुन्हा सिद्ध झाला आहे म्हणून त्याला 10 वर्ष दिली, 5 वर्ष दिली किंवा 2 वर्ष दिली किंवा दंड दिला. एक तर गुन्हा डायरेक्ट संशयाचा फायदा होऊन निर्दोष होतो किंवा मग जन्मठेप किंवा फाशी, अशा शिक्षेत तरतुदी आहेत. आणि प्लस मोकाचा कायदा आहे. मग मोका हा कायदा टिकतो का नाही हे देखील न्यायालयासमोर भविष्यामध्ये प्रश्न असणार आहे. आणि ह्या सगळ्यांचा उहापोह होऊन शिक्षा किती होती त्याप्रमाणे ह्यांचं नगरसेवकाचं पद टिकणार नाही टिकणार ह्या सगळ्या भविष्यातल्या गोष्टी आहेत. तोपर्यंत मग मध्ये हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे लगेच त्यामध्ये काय होईल, आत्ता भाष्य करणं ह्या स्टेजला थोडंसं वकील म्हणून मला अवघड वाटतं. नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण बघतोय की लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकर यांना 9 तारखेच्या महापौर निवडीचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी त्यांना कारागृहाकडून परवानगी मिळणार आहे आणि त्या बाहेर सुद्धा येणार आहेत. मात्र तिथून पुढे सातत्यानं होणाऱ्या ज्या जीबीच्या मीटिंग्स असतील किंवा इतर जे सगळंच महानगरपालिकेचं कामकाज आहे, हे सगळं कामकाज करण्यासाठी प्रत्येक वेळेस न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. प्रत्येक वेळेस न्यायालय परवानगी देईल आणि त्यानंतरच त्या बाहेर येतील, अशी एक लेंदी प्रोसेस या सगळ्यामध्ये असणार आहे. त्यामुळे आता साईड बाय साईड त्यांना नगरसेविका म्हणून सुद्धा काम करायचं आहे, त्यासाठी न्यायालयाच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा राहायचं आहे. दुसरीकडे केस सुद्धा अंडर ट्रायल आहे, त्यामुळे त्याच्या सुद्धा तारखा चालू आहेत. असं सगळं दोन्ही बाजूचं या दोन्ही महिलांना आता सांभाळावं लागणार आहे. आणि या सगळ्याच्या नंतर नेमकं कशा पद्धतीनं त्या नगरसेविका म्हणून कामकाज करतात हे सगळं सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.